हरे कृष्ण सुप्रभात. व्यायाम झाला का? मला अनेकदा मेसेज केले जातात, तुम्ही कसं मेंटेन केलंय, काय करता. सो मी व्यायामात सुद्धा जितकं नाविन्य आणता येईल, जितकं वैविध्य आणता येईल तेवढं आणत असते. कारण मला त्याच प्रकारचे रोज व्यायाम करायला किंवा त्याच प्रकारचे ड्रेसेस घालायला, सेम तसंच काही गोष्टी रिपिटेटिव्ह करायला आवडत नाही. चेंज हवा असतो आणि चेंज असेल ना तर मग मजा पण येते. सो मी व्यायामात सुद्धा तसाच चेंज करते. सो मी आता सायकलिंग करतेय. रनिंग करून आलेली आहे ऑलरेडी. माझ्या सोसायटीच्या ग्राउंडला 4 राऊंड मारून झालेले आहेत. रनिंग असेल, स्विमिंग असेल, हा बेस्ट एक्सरसाइज आहे. कारण पूर्ण बॉडीला आपल्या व्यायाम मिळतो. जसं सूर्यनमस्कार असतील सो त्याने सुद्धा. सो तसंच बऱ्याचदा काय होतं, अप्पर बॉडीवर काम केलं जातं आणि ती अशी छान टाईट असते, पण कमरेच्या खाली एकदम नापास असतो तो माणूस. नाही आपल्याला आवडत. अरे यार, ह्याने कमरेच्या खाली पण काम केलं पाहिजे. आणि आपले पाय आहेत ते तो म्हणजे पाया आहे आणि पायावर त्या अख्खी बिल्डिंग उभी असते, म्हणजे आपलं शरीर. सो ते इट शुड बी प्रपोर्शनेट, राईट. म्हणजे असं छान अप्पर लोअर पूर्ण बॉडी अशी टाईट असायला पाहिजे. मी कधीही जिमला जात नाही, नेव्हर. सो मग मी काय करते तर रनिंग असेल, योगा असेल, घरातच यूट्यूबवर पाहून झुंबा असेल, टेकडी चढणं, पळणं, फास्ट चालणं. आणि माझ्या इथे एक ओपन जिम आहे, त्याच्यात मी अधूनमधून 15 मिनिटं सायकलिंग करते, ट्विस्टिंग करते. सो अशा पद्धतीचे वेगवेगळे एक्सरसाइज करत असते. सो इथे आमचं छान घराच्या मागे गार्डन आहे, मस्त लॉन आहे आणि बरीच लोक चालायला येतात, सिनियर सिटीजन्स असतात. सो खूप मजा येते. मस्त आता धावून आलेली आहे. रनिंग करून येऊन सायकलिंग, ट्विस्टिंग झालं आणि कसं सकाळी व्यायाम झाला ना की फ्रेश वाटतं. अदरवाईज ना दिवसभर आपण खात असतो ना, सो एखाद दिवशी जर व्यायाम झाला नाही तर फारसं टोचतो. अरे आपण 4-4 वेळा खातोय आणि आपण व्यायाम करत नाही. ते नाही झालं पाहिजे. माझा फर्स्ट प्रेफरन्स हा एक्सरसाइजला असतो. सो दिवसाची सुरुवात छान राधा धून लावलेली असते माझ्या मोबाईलवर, किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र चालू असतो घरात. आणि त्या महामंत्राला गुणगुणत छान व्यायाम करते आणि जास्तीत जास्त फिट राहण्याचा प्रयत्न करते. कारण मला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस घालायला आवडतात. सो त्या ड्रेसेससाठी, वेस्टर्न एस्पेशली, किंवा साडीतही तुमची फिगर चांगली असणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी मला आवड असल्यामुळे मी काम करते. आणि आपल्यात सगळी मोठी संपत्ती जर काय असेल तर ती आहे आपलं शरीर. ते प्रत्येकाने जपलंच पाहिजे. मग माझं वजन जास्त असेल तर काय होईल, चालतंय, काय होतंय, अरे त्याला काहीतरी परिमाणं दिलेली आहेत ना, एक मोजमाप दिलेलं आहे. जसं आपलं शुगर किती असली पाहिजे, BP किती असलं पाहिजे, हे जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच आपल्या उंचीनुसार आपलं वजन किती असलं पाहिजे तेही महत्त्वाचं. सो येता जाता नो, कधी खायचं, किती खायचं, संध्याकाळी 6च्या आत शक्यतो लूप लावून टाकायचं, जे मी करते. 6च्या आत माझं डिनर असतं, मग त्यानंतर बंद, किचनला कुलूप. सो जितकं पॉसिबल आहे महिन्यातले जवळपास 25 दिवस तरी मिनिमम व्यायाम झालाच पाहिजे. आय डू एव्हरी सिंगल डे. आणि महिन्यातले समजा 30 दिवस असतील तर 27 ते 28 दिवस मी संध्याकाळी 6च्या आत खाल्लेलं असतं, त्यानंतर काही नाही. हार्डली एखाद्या दिवशी 2 दिवस महिन्यातले ठीक आहे. सो असं रुटीन असतं. वाचन असतं, भरपूर जप करणं असेल. सो बाय, गुड डे, हरे कृष्ण.